ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालणारी आंतरराज्यीय एटीएम भामट्यांची टोळी गजाआड, शिरपूर पोलिसांची धडक कारवाई. ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करून एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदल करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीच्या शिरपूर शहर पोलिसांना मुसक्या आवळण्यात मोठे यश आले आहे. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या धडक कारवाईत हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील 4 सराईत आरोपींना नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एका कारसह तब्बल 5,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 23 जून रोजी शिरपूर येथील एका 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला एटीएम सेंटरवर बोलण्यात गुंतवून त्यांच्या खात्यातून 17,300 रुपये काढल्याची फसवणुकीची घटना घडली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास चक्रे वेगाने फिरवली आणि एका पांढऱ्या रंगाच्या कारचा मागोवा घेत या टोळीला जेरबंद केले. या कारवाईत अलीम मेव, समून मेव, नासिर मेव, सर्व राहणार पलवल हरियाणा आणि सलमान मेव राहणार बुलंदशहर उत्तर प्रदेश या चौघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 5 लाख रुपये किमतीची टोयोटा ग्लांझा कार, मोबाईल आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आला आहे. ही टोळी प्रामुख्याने एटीएम सेंटरवर येणाऱ्या वयस्कर लोकांना हेरून त्यांना मदतीचा बहाणा करत त्यांचे कार्ड क्षणात क्लोन करून पैसे लांबवत असत. या आंतरराज्य टोळीच्या अटकेमुळे शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील 2 आणि नाशिकच्या पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यातील 2 असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आले असून या उल्लेखनीय कामगिरीमुळे फसवणुकीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.